आज आपण आलेलो आहे शेंदूरजना शिवारामध्ये शेर बाजार. तर आपल्या समोर जे आहेत शेतकरी, तर ऑलरेडी शिक्षक पण आहेत, रिटायर्ड मुख्याध्यापक. तर त्यांनी या पिकावर मल्टीप्लायरचा वापर केलेला आहे. तर जरा त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेऊ. तर नमस्कार. नमस्कार. काय आपलं नाव? मी रामदास नागराव बघाय. बरं बरं. गाव कोणतं आहे? गाव हे नांदखेड आहे, हां. शेंदूरजना शिवार येथे. बरं बरं. आणि आपल्या ह्या ज्या पिकावर आहे तुम्ही कशाचा वापर केला? मी या पिकावर मला निलकंठ साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मी मल्टीप्लायरचा उपयोग केलेला आहे. ड्रिचिंगसाठी आणि परत फवारणीसाठी पण मी मल्टीप्लायर वापरलं. कोणकोणत्या पिकावर वापरला आपण? तर याच्या अगोदर मी सोयाबीनवर वापरलं, तुरीवर वापरलं, त्याच्यानंतर गहू, हरभरा आणि भुईमूग. बरं. या सर्व पिकावर तुम्हाला रिझल्ट काय वाटले? रिझल्ट मला उत्तम वाटले. रिझल्ट म्हणजे याच्यामध्ये मला म्हणजे जे उत्पादन झालं ते पहिल्यापेक्षा मला जास्त उत्पादन मिळालं. कारण माझी यावर्षी पहिलीच वेळ होती आणि त्याच्यामुळे मी परत त्याचा उपयोग करणार आणि करत आहे. खर्च कसा वाटला तुम्हाला? खर्च रिझनेबल आहे, एवढं काही भारी नाही खर्च, हा रिझनेबल आहे. कारण बाकीच्या रासायनिक खतापेक्षा आपण या खताचा जर वापर केला तर आपल्या जमिनीची फुलते उतारते आणि आपलं उत्पादन ते वाढवते आणि आपला जो खर्च आहे तो कमी होतो. म्हणजे आपल्याविषयी आपण समाधानी आहात? बिलकुल मी खूप समाधानी आहे. इतर शेतकऱ्यांना काय संदेश द्याल? इतर शेतकऱ्यांना मी हे सांगेन की तुम्ही रासायनिक खतापेक्षा या मल्टीप्लायर खताचा, ऑर्गॅनिक खताचा जर वापर केला तर तुमचा खर्चही कमी होईल, तुम्हाला उत्पादन 1.5 पटीनं, डबल उत्पादनात वाढही होईल. म्हणजे खर्च कमी, उत्पादन जास्त, म्हणजे तुम्ही प्रॉफिटमध्ये तुमची शेतीचा व्यवसाय करणार. बरोबर. म्हणजे शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे अशा प्रकारचं हे प्रॉडक्ट आहे. हा, बिलकुल. तर आपण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. वेलकम सर.